बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना 12 लाख गृहोपयोगी वस्तू संच हे वाटप करण्यात येणार आहे। तर या संदर्भात अर्ज कसा करायचा, आवश्यक पात्रता कोणत्या आहेत, अटी शर्ती तसेच कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत आणि आपल्याला वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। नोंदीत बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते। इमारत व इतर बांधकाम कामगार या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यास रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तिथे स्थलांतरित व्हावे लागते। अशा स्थलांतरित ठिकाणी त्यांना नव्यानं निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवाजुळव करावं लागते। दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 12 लाख नोंदीत सक्रिय जिवंत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सर्वात प्रथम आपण या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते आता आपण पाहूया। ताट आहेत 4 नग, वाटे आहेत 8 नग, पाण्याचे ग्लास आहेत 4, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, चमचा आहे मोठा भात वाटप करता 1 नग, मोठा चमचा आहे वरण वाटप करता 1, पाण्याचा जग आहे 2 लिटरचा 1, मसाला डब्बा आहे 7 भागाचा 1, डब्बा आहे झाकणासह 14 इंचचा 1, डब्बा आहे झाकणासह 16 इंचचा 1, डब्बा आहे झाकणासह 18 इंचचा 1, परात आहे 1, प्रेशर कुकर आहे 5 लिटरचं ते देखील 1, कढई आहे स्टीलची 1, स्टीलची टाकी आहे मोठी झाकणासह व वगैरेसह ही 1 आहे। अशा प्रकारे एकूण 30 वस्तू या गृहोपयोगी वस्तू संचामध्ये बांधकाम कामगारांना दिल्या जात आहेत। तर या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर बांधकाम कामगारांचा फायदा काय होणार आहे, तर कामगारांना भांडी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही। त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होईल। कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत दिली जातील। अर्ज करणारा लाभार्थी कोण असेल, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळात नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगार। तर या योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे। कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षे पूर्ण असावे। अर्जदारांनी मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे। तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी तिची चालू असावी। अशा प्रकारे या पात्रता आहेत। आता या योजनेअंतर्गत अटी व शर्ती काय आहेत ते आता आपण जाणूया। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे ते या योजनेचा लाभार्थी राहतील। नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक अधिकारी, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येईल। जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी कार्यरत राहतील। या योजनेअंतर्गत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आपल्याला कोणकोणते लागणार आहेत? आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, घोषणापत्र इतकी आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत अर्ज करताना लागतात। तर अर्ज करण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊया। कामगारांना आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल। या योजनेचा अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तिथून तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित भरायचा आहे आणि आपल्या जवळच्याच बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल। जेव्हा तुमचा अर्ज पात्र होईल
त्यावेळेस तुम्हाला SMS किंवा कॉल करून कळवण्यात येईल की तुमची गृहोपयोगी वस्तूंची बॉक्स इथं आलेला आहे. तुम्ही या तारखेला येऊन हे गृहोपयोगी वस्तूंचे घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्हाला गृहोपयोगी वस्तूंची देखील मिळून जाईल. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सरकारच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपले YouTube चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.